श्री स्वामी समर्थ. गुड मॉर्निंग सगळ्यांना. कशा आहेत सगळे? मी सोनाली पिसे ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघू शकता आज परत गोकर्णाला फुलं आलेत. आता हे फुलं रोज का दाखवते हे तुम्हाला कारण सांगते मी. याचं कारण असं आहे की मी माझ्या झाडांना फुलं आले की मला खूप आनंद वाटतो, खूप म्हणजे खूप. कारण देवाच्या दयेने मला एवढी आवड आहे त्या फुलांची आणि झाडांची. जेवढे मला पाहिजे आहेत तेवढे मी लावलेले आहेत आणि सुंदर असे 7 कळ्याचा हा कोकर्णाचं फुल आहे. खूप छान वाटतं. आणि मोगऱ्याला तुम्ही बघू शकता रोज मोगऱ्याला एवढे 4-5 फुलं आहेतच. माहीत नाही कुठल्या जन्माचं काहीतरी पुण्य केलेलं आहे. आणि हे बघा गुलाबाच्या झाडाला पण आपल्या इतकी छान पालवी फुटलेली आहे. आणि दिवस उजडलेला आहे, ऊन छान पडलेलं आहे, सूर्याचं दर्शन घेतलेलं आहे. मग काय ढगाळ वातावरण पण दाखवते आणि ऊन पण पडलेलं आहे, दोन्ही तुम्हाला दाखवत होते. म्हणलं चला आता सकाळी आज आहे वैभवलक्ष्मीचा पहिला शुक्रवार माझा आणि श्रावणातला पण पहिला मेन शुक्रवार. म्हणजे ह्या शुक्रवारी खूप असं मानलं जातं की हे श्रावणातले पहिले गावी श्रावणी शुक्रवारची पूजा करायची महालक्ष्मीची. आणि ते किती 4-5 किती येतील तेवढे, मग त्या दिवशीचे ती पूजा करायची. जशी मार्गशीर्षची करायचो आपण तशी पूजा कलश विलश मांडून पूजा करायची. ही माझी लहान मावशी करत होती, मी बघितलं आहे श्रावणात ती सोलापूरला गावाला करत होती. आत्ता पण करते का काय करती दिसतं ती. आणि पूजा करत होती आणि मग फुटाणे चा प्रसाद वगैरे असायचा, हळदी कुंकाला बायका वगैरे यायचं. पण आता ते काय आता पहिल्यासारखं राहिलेलं नाही आहे. गेलं त्या जमाना राहिल्या त्या आठवणी म्हणतात तसं झालं. आणि मग काय कापूर लावून घ्यायचं होतं. म्हणलं चला श्रावण चालू आहे, सकाळ संध्याकाळ घरात कापराची आरती झालीच पाहिजे. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम गुजगेंद्रहारम. माहीत नाही आता एवढं सगळं बोलले, आता याच्यात किती पॉईंट मनातल्या मनात निघणार आहेत माहीत नाही. मग अशी देवपूजा वगैरे करून घेतली आणि पहिला शुक्रवार श्रावणातला 11 शुक्रवारांचा संकल्प करते मी धरसोड श्रावणातले शुक्रवार करत नाही. खूप लग्नाच्या आधीपासून शुक्रवार करते आणि शुक्रवार केले तरच मला मनाला छान वाटतं. आणि आता श्रावणात 4 महिने कसलंही काही खायचं नाही नॉनव्हेज, जे आपले 11 शुक्रवारचा संकल्प होईपर्यंत. मग काही तर लेकीला सांगितलं बाई चल पटकन आवरून घे, उशीर होत आहे आपल्याला जायला. तिला पण कॉलेजला जायचं होतं. मग काही लेकरू सकाळ सकाळी बसलं आपलं इथं मांडी बिंडी घालून पत्कार मांडून चांगलं आणि चालू केलं एक काम आपलं. हळदीचं लेप वगैरे लावायला बघू शकताय तुम्ही. हे अशा पद्धतीचा हळदीचं लेप लावून घेते. वेगवेगळं काहीतरी नवीन नवीन छान वाटतं वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आणि मला आवड आहे. आणि मग काय लागल्यावर हे बघा, निघाल्यावर रस्त्यात इतकं ट्रॉफिक लागलं. ट्रॉफिक तर होतच होतं आणि शिवाय उशीर पण झाला होता. आणि हे बघा मुलांची रॅली निघाली होती शाळेतली, केंद्रीय विद्यालयामधली ही निघालेली आहे. एअरपोर्टपासल्या केंद्रीय विद्यालयाची रॅली. तर 15 ऑगस्ट आहे उद्याच्याला. मग त्यांची सॅटर्डेला सुट्टी असती किंवा त्यांना बोलवलं असेल माहीत नाही, पण ही रॅली निघाली होती. आणि 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन. स्वातंत्र्य सगळ्याला मिळालं आहे हो, पण घरात अजून स्वातंत्र्य मिळालं का नाही माहीत नाही, पण माझ्या मनात मला मात्र सगळ्याकडे स्वातंत्र्य मिळालेलं आहे. आणि ही अशी रॅली निघाली. खूप दिवसातनं लहानपणीची आठवण झाली. हे बघून खूप छान आणि प्रसन्न वाटलं. लहान वयात आम्हालाही शाळेत असं भेटत होतं, जात होतो. खूप छान वाटलं. तर कसं वाटलं व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.